आणि आता एक नजर टाकूयात 9 जिल्ह्यातल्या न्यूज टॉप 9 वर। नांदेडच्या अर्धापूर तालुक्यामध्ये सावर गावात शेतकरी संतप्त। शेतकऱ्यांना भाऊराव चव्हाण कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना डांबून ठेवलं। नोंदणी करूनही ऊस तोडणी वेळेवर न झाल्यानं शेतकरी आक्रमक। चिपळूणमध्ये 3 दिवसीय कृषी महोत्सवाचं उद्घाटन। मंत्री दिलीप वळसे पाटील, उदय सामंत यांची हजेरी। वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाकडून कृषी महोत्सवाचं आयोजन। लातूर शहराला आठवड्यातनं एकदा पाणी पुरवठा, पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाकडून आवाहन। तर 1100 गावांवरती पाणी टंचाईचं संकट। नांदेड बिदर रेल्वेचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार। राज्य शासनाकडून 750 कोटींचा निधी मंजूर। नागपूरमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ। बुधवारी बारमध्ये घुसून सशस्त्र टोळीचा हैदोस। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। बुलढाण्याच्या आव्हा परिसरामध्ये अवकाळी पावसामुळे पिकांचं अतोनात नुकसान। अवकाळीमुळे शेतकरी पुन्हा संकटात। धाराशिव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना 294 कोटी रुपयांच्या पीक विमा वसुलीचा मार्ग मोकळा। विमा कंपन्यांवरती आता महसूल वसुलीची कारवाई। नाशिकच्या कळवणमध्ये शेकडो आदिवासी बांधवांचं आमरण उपोषण सुरूच। शबरी घरकुल योजनेची अंमलबजावणी करण्याची मागणी।